Hello students, I am Rupesh Dinkar Thakur from Anna Saheb Vartak Smarak Vidya Mandir, Virar East. Today we are going to learn Standard 9th Science and Technology Part 1, first chapter, Laws of Motion. In this chapter, Laws of Motion, we will learn about some topics which are related to motion. First of all, we will see what motion is. We will go through some examples: the flight of the bird, stationary train, leaves flying through air, and a stone lying on a hill. Now in these examples, तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिसते? फर्स्ट आहे द फ्लाइट ऑफ द बर्ड्स. फ्लाइट ऑफ द बर्ड्स मीन्स पक्ष्यांचा थवा उडत चाललेला आहे. दुसरा आहे स्टेशनरी ट्रेन. इथे आपल्याला दिसते की ट्रेन एकाच ठिकाणी स्टेशनरी म्हणजे थांबलेली आहे. लिव्ज फ्लाइंग थ्रू एअर म्हणजे पालापाचोळा हवेमधून उडत आहे. आणि अ स्टोन लाईंग ऑन द हिल म्हणजे एखाद्या टेकडीवर दगड किंवा एखादा खडक उभा आहे किंवा ठेवलेला आहे, स्टेशनरी आहे. आता ह्या चारही एक्झाम्पलमध्ये आपण पाहूया की जेव्हा पक्षी आकाशातून उडत असतात तेव्हा आपल्याला काय दिसतं की सतत ते आपली जागा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी बदलत असतात. म्हणजेच दे चेंज देअर पोझिशन अकॉर्डिंग टू अस, म्हणजे आपण त्यांना पाहतो त्यामुळे सतत त्यांची पोझिशन चेंज होते. स्टेशनरी ट्रेनमध्ये काय आहे की ट्रेन कंटिन्युअस तिथेच उभी आहे. याचा अर्थ आपण जोपर्यंत त्या ठिकाणी उभे आहेत त्याच ठिकाणी ट्रेन सुद्धा उभी आहे. म्हणजे वी आर नॉट चेंजिंग आवर पोझिशन, म्हणजे आपण आणि ट्रेन पोझिशन चेंज करत नाहीत. मग इथे पोझिशन चेंज होते अकॉर्डिंग टू व्ह्युअर, इथे पोझिशन चेंज होत नाही. नाऊ लिव्ज फ्लाइंग थ्रू एअर, पालापाचोळा हवेतून उडतोय, याचा अर्थ ते सुद्धा पालापाचोळा काय करणार आहे? आपली जागा बदलणार आहे, पोझिशन बदलणार आहे. आणि स्टोन लाईंग ऑन द हिल, स्टोन हिलवर ठेवलेला आहे किंवा तो आहे, याचा अर्थ तो कधीच जागा बदलू शकत नाही. इट विल मूव्ह डाऊनवर्ड, तेव्हाच आपल्याला त्याच्यामध्ये काय दिसणार आहे? मोशन दिसणार आहे. जोपर्यंत तो हिलवर आहे, स्टेशनरी आहे, तोपर्यंत त्याची पोझिशन चेंज होणार नाही. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल, इन एक्झाम्पल फर्स्ट अँड सेकंड ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन अकॉर्डिंग टू व्ह्युअर, म्हणजेच बघणाऱ्याच्या संदर्भामध्ये त्याची पोझिशन काय होते? चेंज होते. पण इन एक्झाम्पल सेकंड अँड फोर्थ द ऑब्जेक्ट दॅट मीन्स ट्रेन अँड स्टोन विल नॉट चेंज देअर पोझिशन अकॉर्डिंग टू व्ह्युअर. आणि हेच नीट लक्षात घ्यायचं आहे की मोशन मीन्स देअर इज चेंज इन पोझिशन इन अकॉर्डिंग टू व्ह्युअर किंवा with respect to viewer, then we will say that object is in motion. आणखी एक आपण एक्झाम्पल घेऊ. आपण ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये प्रवास करतो त्यावेळेला आपल्याला काय दिसतं की जर बस मूव्हिंग असेल तर आपल्याला दिसतं की आपल्याबरोबरचे जे काही पॅसेंजर्स आहेत ते आपल्याला मूव्ह होताना दिसत नाही, ते स्टेशनरी आहेत. बट ॲट द सेम टाईम जर आपण बाहेर बघितलं तर आपल्याला सगळे ऑब्जेक्ट मूव्ह होताना दिसतात. जर बस फॉरवर्ड जात असेल तर ऑब्जेक्ट बॅकवर्ड येतात. याचा अर्थ काय की तिथे आपल्याला मोशन दिसते. कशी दिसते की आपण एका दिशेने जातोय, एका डायरेक्शनने जातोय आणि दुसरे ऑब्जेक्ट, बाहेरचे ऑब्जेक्ट आहेत ते मागच्या दिशेला जातात. याचा अर्थ मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. रिलेटिव्ह मीन्स इन रिलेशन विथ समथिंग. म्हणजेच इथे आपल्याला दिसेल की हे सगळे मूव्हिंग का दिसतात? फ्लाइट ऑफ द बर्ड्स आणि लिव्स फ्लाइंग थ्रू एअर हे मूव्हिंग का दिसतात? बिकॉज दे चेंजेस देअर पोझिशन रिलेटेड, दॅट मीन्स इन रिलेशन टू अदर ऑब्जेक्ट, दॅट मीन्स व्ह्युअर. देन these objects are known as, are called as, they are in motion. Now we will go through one example here. इथे आपल्याला दिसेल की प्रशांत आणि शीतल यांचं घर दाखवलेलं आहे. त्या दोघांनाही शाळेमध्ये पोहोचायचं आहे. शाळेत जाण्यासाठी प्रशांत सरळ त्याच्या घरून निघाला आणि शाळेत पोहोचला. दॅट मीन्स प्रशांत ट्रॅव्हल थ्रू धिस पाथ and he traveled the distance 1300 मीटर. बट शीतलने काय केलं की पहिल्यांदा ती तिच्या मैत्रिणीकडे गेली. ती मैत्रीण 500 मीटर 500 meters away from her house and then
they together move towards school, which is at 1200 meters away from Sangeeta's house. Now in this example, Prashant and Sheetal both have traveled some distance. What is that distance? Prashant traveled 1300 meter and Sheetal traveled 500 plus 1200. That means Sheetal has traveled total distance of 1700 meter. That means distance traveled by Sheetal is more than Prashant, or both has acquired same final position. That means their displacement, they displace from here, from house to school, but they both have performed different path, or they both have gone through different paths. त्यांनी वेगवेगळ्या पाथने शाळेत ते पोहोचलेले आहेत. म्हणजे शीतल ह्या अशा प्रकारच्या पाथने गेली आणि प्रशांत ह्या प्रकारे गेला. म्हणजेच इथे तुम्हाला दिसेल की दोघांचंही इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन ह्यामध्ये सेम डिस्टन्स आहे, ते आहे 1300. दॅट मीन्स इट इज मिनिमम डिस्टन्स बिटवीन हाऊस अँड स्कूल. बट शीतल हॅज ट्रॅव्हल्ड थ्रू दिस लॉंग पाथ, देअरफोर obviously Sheetal will take more time to reach school, but Prashant will move or will go to school in minimum time, and this is nothing but difference of distance and displacement. Distance means what? Actual path traveled by body, and displacement means the minimum distance between initial and final state of or final position of that body. To understand difference between displacement and distance, we will take another example. Suppose A is the person. A हा एक व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीला बाजारामधून सामान घेऊन यायचं आहे. मग हा समजा पहिल्यांदा मेडिकल स्टोअरमध्ये गेला, तिथून त्याने काही औषधं खरेदी केली, तिथून तो किराणा स्टोअरमध्ये गेला, ग्रॉसरीमध्ये गेला, तिथून त्याने काही खरेदी केलं, तो पुन्हा फ्रूट मार्केटमध्ये आला, तिथून तो भाजी मार्केटमध्ये गेला, व्हेजिटेबल मार्केटमध्ये गेला, तिथून तो फिश मार्केटमध्ये गेला. त्यानंतर तो मध्येच त्याच्या रस्त्यात एक मित्र होता, त्या मित्राकडे गेला आणि त्यानंतर तो मित्राकडून तो त्याच्या शेजारी दुसरा एक मित्र आहे तिथे आला. म्हणजेच त्याने डिस्टन्स ट्रॅव्हल हे सगळं केलेलं आहे आणि तो बी या पोझिशनला म्हणजे त्याच्या शेजारी आलेला आहे. आता इथे लक्षात घ्या, ही ट्रॅव्हल्ड अलॉंग ऑल दीज पाथ्स अँड ही ट्रॅव्हल दिस डिस्टन्स. सपोज लेट अस ॲज्युम दिस डिस्टन्स इज 2 किलोमीटर. दॅट मीन्स 2000 meters, and he reached by following this path to B. म्हणजे त्याच्या शेजारी तो आला आणि हा शेजारी त्याच्यापासून फक्त 100 मीटर्सवर आहे. आता इथे तुमच्या लक्षात येईल की त्याच्या इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन ह्याच्यामध्ये डिस्टन्स किती आहे, मिनिमम डिस्टन्स किती आहे, 100 मीटर. बट ही हॅज ट्रॅव्हल अलॉंग दिस पाथ ऑफ अबाउट 2000 मीटर. म्हणजे त्याने ॲक्च्युअल पाथ किती त्यासाठी पोहोचण्यासाठी ॲक्च्युअल पाथ काय त्याने परफॉर्म केलेला आहे किंवा ज्या पाथ फॉलो केलेला आहे तो आहे 2000 मीटर एवढं डिस्टन्स असलेला. मग इथे तुमच्या लक्षात येईल ॲक्च्युअल पाथ फॉलोड इज 2000 मीटर, बट minimum distance between initial and final position is 100 meter. That means here distance travel is 2000 meter, but displacement done is just 100 meter. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की ज्या ज्या वेळेला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मेजर करायचं असतं त्यावेळेला डिस्टन्स म्हणजेच ॲक्च्युअल पाथ फॉलोड बाय दॅट बॉडी अँड डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डिस्टन्ससाठी कुठल्याही डायरेक्शनची गरज नाही, त्याला फक्त पाथ फॉलो करायचा असतो. पण
जर डायरेक्शन चेंज झालं तर डिस्प्लेसमेंटसुद्धा चेंज होते. इथे लक्षात येईल की इथे प्रशांत एकाच डायरेक्शनने जातो, डायरेक्शन डज नॉट चेंज, देअरफॉर हिज डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट बोथ आर सेम, बट शीतल फॉलोड डिफरंट डायरेक्शन. म्हणजे अगोदर ती अशा प्रकारे गेली, नंतर राईट अँगलमध्ये ती वळून दुसऱ्या डायरेक्शनने गेली, डायरेक्शन चेंज झालं म्हणून डिस्प्लेसमेंटसुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे इथे लक्षात येईल की डायरेक्शन जे आहे की डायरेक्शनमुळे डिस्प्लेसमेंटवर इफेक्ट होतो, बट डिस्टन्सवर कुठलाही इफेक्ट होत नाही. म्हणजे ज्या वेळेला डायरेक्शनचा इफेक्ट असतो त्यावेळेला त्या फिजिकल क्वांटिटी जी आहे त्याला आपण काय म्हणतो, वेक्टर क्वांटिटी. दॅट मीन्स डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट वेक्टर क्वांटिटी अँड डिस्टन्स इज स्केलर क्वांटिटी, बिकॉज त्याच्यावर डायरेक्शनचा कुठलाच इफेक्ट होत नाही. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आणखी एक आपण गंमत पाहूया की सपोज वन कार इज ट्रॅव्हल थ्रू सर्क्युलर पाथ, म्हणजे इथून कार निघाली आणि परत इथे आली. समजा ही पोझिशन आहे, इथे जर कार निघाली आणि पुन्हा तिथेच आली तर इथे डिस्प्लेसमेंट इज 0, बट इट हॅज ट्रॅव्हल सम डिस्टन्स. म्हणजेच ह्या कारने डायरेक्शन चेंज केल्यामुळे, सतत चेंज केल्यामुळे डिस्टन्स जरी जास्त असलं तरी डिस्प्लेसमेंट काय झाली, 0, बिकॉज देर इज नो डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणून पुन्हा त्याच ठिकाणी आलो, म्हणजे एखाद्या ठिकाणून निघालो, घरातून निघालो आणि पुन्हा आपण घरातच आलो, तर आपण जरी डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असेल तरी वी डज नॉट हॅव एनी डिस्प्लेसमेंट. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय आहे. आपण गाडीमधून एखाद्या वाहनातून प्रवास करताना किंवा बाईकवर प्रवास करताना नेहमी स्पीडोमीटरवर आपलं लक्ष असतं. स्पीडोमीटर हे आपल्याला काय दाखवत असतं, आपला स्पीड किती आहे हे सतत आपल्याला दाखवत असतं. आणि तुम्ही नीट लक्षात घेतलं असेल की जर आपण जेवढा स्पीड वाढवणार तेवढा आपण कमी वेळेमध्ये जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. म्हणजेच इथे डिस्टन्स आणि टाईम ह्याचं रिलेशन आहे. म्हणजे जेव्हा स्पीड वाढतो याचा अर्थ काय, स्पीड वाढतो म्हणजेच कमी टाईममध्ये जास्त डिस्टन्स आपण कवर करतो. दॅट मीन्स रेट ऑफ डिस्टन्स कवर्ड असं आपण स्पीडला म्हणू शकतो. आता इथे लक्षात येईल की स्पीड हा डिस्टन्सशी कसा रिलेटेड आहे, तर डिस्टन्स म्हणजे काय, ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल. जर तुम्ही नीट लक्षात घेतलं की बाईक आपण कोणत्याही डायरेक्शनने फिरवली तरीसुद्धा त्याचं जे स्पीडोमीटर आहे त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही, तो एक ठराविक स्पीड दाखवत असतो. याचाच अर्थ स्पीड जो आहे हा स्पीड आपण असा लिहू शकतो, स्पीड इज नथिंग बट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन युनिट टाईम. दॅट मीन्स डिस्टन्स अपॉन टाईम. इथे तुमच्या लक्षात येईल की स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाईम. बट व्हॉट इज वेलॉसिटी, वेलॉसिटी मीन्स simple what is speed but distance upon time. Similarly velocity is both the word the speed and velocity look similar, but let us see what is difference. Here I have changed formula of speed as displacement upon time. आता इथे तुमच्या लक्षात येईल की स्पीड आणि वेलॉसिटीमध्ये काय डिफरन्स आहे, तर स्पीड डिपेंड्स ऑन डिस्टन्स ट्रॅव्हल अँड वेलॉसिटी डिपेंड्स ऑन डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. दॅट मीन्स हियर इट कम्स डायरेक्शन, दॅट इज इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन, मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं होतं की शीतल आणि प्रशांत शाळेत जाताना शीतलने ट्रॅव्हल ह्या पाथने केलं होतं आणि प्रशांतने ट्रॅव्हल या पाथने केलं होतं. हे 1300 मीटर प्रशांतने ट्रॅव्हल केलं होतं आणि शीतलचं ट्रॅव्हलिंग झालं होतं 1700 मीटर. आता इथे तुमच्या लक्षात येईल
की प्रशांतला डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी जो वेळ लागला तो वेळ आणि शीतलने ट्रॅव्हल केलेला वेळ जर त्यांच्या दोघांचाही स्पीड सेम असेल तर दोघांनी ट्रॅव्हल केलेला जे पाथ आहे त्यासाठी त्यांना वेगवेगळा वेळ लागला असणार. म्हणजे शीतलला जास्त वेळ लागेल आणि प्रशांतला कमी वेळ लागणार आहे. मग इथे तुमच्या लक्षात येईल की डिस्प्लेसमेंट होण्यासाठी डिस्प्लेसमेंट एकच झालं, किती झालं 1300 मीटर, बट बोथ हॅव टेकन डिफरंट टाईम. म्हणजेच शीतलला शाळेत पोहोचण्यासाठी 1300 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी सपोज आपण ॲझ्युम करू 25 मिनिट्स लागले आणि प्रशांतला 10 मिनिट्स लागले. तर इथे लक्षात येईल की सेम डिस्टन्स प्रशांतने कमी वेळेत ट्रॅव्हल केलं पण शीतलला मात्र जास्त वेळ लागला. तर इथे लक्षात येईल जर त्यांचा स्पीड सेम असेल, दोन्ही एकाच सायकल घेऊन निघाले असतील किंवा चालत निघाले असतील, स्पीड सेम असेल तरी लक्षात येईल की स्पीड जरी सेम असला, डिस्टन्स ट्रॅव्हल इन युनिट टाईम सेम असलं तरी वेलॉसिटी वेगळी असणार. कारण डिस्प्लेसमेंट दोघांचं काय आहे, डिस्प्लेसमेंट सेम असलं तरी टाईम टेकन टू कवर्ड दॅट डिस्टन्स इज डिफरंट. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की स्पीडवर डायरेक्शनचा कोणताही इफेक्ट नसतो बट वेलॉसिटीवर डायरेक्शनचा इफेक्ट असतो. दॅट मीन्स स्पीड एक्सप्रेस होण्यासाठी क्वांटिटी आणि डायरेक्शन दोन्हीची आवश्यकता असते. म्हणून स्पीड एक्सप्रेस होण्यासाठी फक्त क्वांटिटी जरी असेल तरी आपल्याला तो एक्सप्रेस करता येतो अँड देअरफॉर इट इज नोन ॲज स्केलर क्वांटिटी अँड वेलॉसिटी इज एक्सप्रेस बाय quantity as well as direction. That means it needs direction also to express, fully express. Therefore it is known as or it is said to be a vector quantity. म्हणजे इथे तुम्हाला डिफरन्स जर सांगितला की स्पीड आणि वेलॉसिटीमध्ये काय डिफरन्स आहे तर स्पीडला डायरेक्शनची गरज नसते तर वेलॉसिटीला डायरेक्शनची गरज असते. दॅट मीन्स स्पीड आणि वेलॉसिटी हे आपण या फॉर्म्युलाने जर एक्सप्रेस केलं तर स्पीड डिपेंड्स ऑन डिस्टन्स अँड वेलॉसिटी डिपेंड्स ऑन डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स इज स्केलर क्वांटिटी, देअरफॉर स्पीड ऑल्सो स्केलर क्वांटिटी. हिअर डिस्प्लेसमेंट इज vector quantity, therefore velocity is also vector quantity. Now we will move to next topic, that is effect of speed and direction on velocity. That means what will be the effect of speed and direction on velocity. Let us take an example. समजा सचिन नावाचा एक मुलगा आहे, तो बाईकवर चाललेला आहे आणि तो बाईकवर जात असताना त्याला रस्त्यामध्ये स्ट्रेट रस्ता मिळालेला आहे. काही ठिकाणी त्याने टर्न घेतलेले आहेत, काही ठिकाणी तो सर्क्युलर मोशनमध्ये गेला आहे, कुठे कुठे त्याने स्पीड कमी केलेला आहे. तर आपण लक्षात घेऊया की त्याच्यात नक्की काय काय घटना घडतात. तर इथे लक्षात येईल की जर एका स्ट्रेट लाईनने जर तो ट्रॅव्हल करत असेल आणि सपोज त्याचा स्पीड आहे 40 km/h, मग जर तो तेवढा स्पीड असेल तर आपल्या लक्षात येईल की त्याचा स्पीड कॉन्स्टंट आहे, डायरेक्शन कॉन्स्टंट आहे. मग अशा वेळेला जर डायरेक्शन चेंज होत नाही, स्पीड चेंज होत नाही तर त्याची वेलॉसिटीसुद्धा काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजेच इफ स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट, डायरेक्शन रिमेन्स कॉन्स्टंट, देन वेलॉसिटी ऑल्सो रिमेन्स कॉन्स्टंट. नाउ लेट अस टेक अनदर एक्झाम्पल की स्पीड त्याने काय केलेलं आहे, चेंज केलं आहे पण डायरेक्शन चेंज केली, म्हणजे स्पीड इन्क्रीज केला बट डायरेक्शन रिमेन्स कॉन्स्टंट. तर काय होईल, जर स्पीड वाढवला तर ऑटोमॅटिकली वेलॉसिटी होणार, काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच स्पीड चेंज केला म्हणजे इन्क्रीज केला किंवा डिक्रीज केला तर त्यानुसार वेलॉसिटी विल ऑल्सो चेंज. म्हणजे स्पीड इन्क्रीज केला तर वेलॉसिटी इन्क्रीज होईल, स्पीड डिक्रीज झाला तर वेलॉसिटी डिक्रीज होईल. अँड इन थर्ड केस सपोज he has changed both speed as well as direction. म्हणजे तो स्पीडसुद्धा चेंज करतो आणि डायरेक्शनसुद्धा चेंज करतो. म्हणजे तो एखाद्या घाटातून उतरतोय आणि तो उतरत असताना स्पीडसुद्धा वाढवतोय किंवा स्पीड कमी करतो आणि त्याचबरोबर डायरेक्शन पण चेंज होते. तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, वेलॉसिटीसुद्धा चेंज होणार आहे. म्हणजे इथे लक्षात येईल की स्पीड और डायरेक्शन ह्या दोन्ही क्वांटिटीमधलं काहीही चेंज झालं तरी वेलॉसिटी ही काय होते, चेंज होते. आपण आता आणखी एक उदाहरण पाहूया
ह्यामध्ये 3 मित्र आहेत, अमर, अकबर, अँथनी. हे 3 मित्र एका ठिकाणी पोहोचण्यासाठी चाललेले आहेत. त्यांनी सकाळी 5 वाजता आपली बाईक किंवा कार जे काही वाहन असेल ते घेतलेलं आहे आणि 5 वाजता त्यांनी ट्रॅव्हलिंगला सुरुवात केली. आता 5 वाजता त्यांनी ट्रॅव्हलिंगला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांना असं सांगितलं होतं की प्रत्येक अर्ध्या तासानंतर त्याने आपण किती डिस्टन्स कव्हर्ड केलं हे मेजर करायचं आहे, ते मेन्शन करायचं आहे. तर इथे लक्षात येईल की 5 वाजता सुरुवात केली याचा अर्थ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑल ऑफ दीज 3 फ्रेंड्स इज 0. म्हणजे 5 वाजता त्यांचं डिस्टन्स काय असणार आहे, 0 असणार आहे. जसं टाईम पुढे जाईल तसं डिस्टन्ससुद्धा बदलत जाईल आणि ते कशावर डिपेंड असेल तर डिस्टन्स ट्रॅव्हल पर युनिट टाईम इज नथिंग बट स्पीड. मग त्यांचा स्पीड जसा असेल त्याप्रमाणे म्हणजेच त्यांचं मोशन ज्याप्रमाणे त्याप्रमाणे त्यांचं डिस्टन्स ट्रॅव्हल बदलणार आहे. आता आपण पाहूया की फर्स्ट एक्झाम्पलमध्ये अमरने पहिल्या अर्ध्या तासामध्ये 20 किलोमीटर्स ट्रॅव्हल केलेलं आहे. त्यानंतर 5:30 ते 6 पुढच्या अर्ध्या तासामध्ये ही हॅज ट्रॅव्हल्ड अगेन 20 किलोमीटर. नेक्स्ट हियर अगेन ही ट्रॅव्हल 20 किलोमीटर अँड यू विल नोटिस इन ईच इंटरवल ऑफ 30 minutes ही हॅज ट्रॅव्हल द सेम डिस्टन्स. म्हणजे इथे त्याला ट्रॅव्हल करण्यासाठी प्रत्येक अर्ध्या तासाला त्याने सेम डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे. आता आपण अकबरचं एक्झाम्पल घेऊया. इथे त्याने फर्स्ट अर्ध्या तासामध्ये 18 किलोमीटर्स ट्रॅव्हल केलेलं आहे. पुढच्या अर्ध्या तासामध्ये ही हॅज ट्रॅव्हल्ड अगेन 18 किलोमीटर. त्यानंतरच्या पुढच्या अर्ध्या तासामध्ये ही हॅज ट्रॅव्हल्ड ओनली अप टू 42 किलोमीटर्स. दॅट मीन्स ही हॅज ट्रॅव्हल ओनली 6 किलोमीटर्स. देन इन नेक्स्ट हाफ आवर he has traveled 28 kilometers. In next half hour he has traveled up to 25 kilometer. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल. then again here he has traveled 25 kilometer. इथे पहिल्या 2 अर्ध्या तासामध्ये त्याने सेम डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, पण पुढे असं लक्षात आहे की त्याचं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे व्हॅरी होत चाललेलं आहे. म्हणजेच ही हॅज नॉट ट्रॅव्हल सेम डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. आता अँथनीचं एक्झाम्पल घेऊया. अँथनीने पहिल्या हाफ ॲन आवरमध्ये 14 किलोमीटर, नेक्स्ट हाफ ॲन आवरमध्ये 14 to 28, दॅट मीन्स अगेन 14 किलोमीटर, देन अगेन 14 अँड हिअर यू विल फाइंड इन ईच इंटरवल ही हॅज ट्रॅव्हल द सेम डिस्टन्स. आता इथे तुमच्या लक्षात येईल की अकबर आणि अमर ह्यांनी फायनली सेम डिस्टन्स कव्हर्ड केलेला आहे विदिन सेम टाईम. म्हणजे जर त्यांचा स्पीड कॅल्क्युलेट केला आपण, स्पीड कसा कॅल्क्युलेट करणार, ॲव्हरेज डिस्टन्स, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अँड टाईम टेकन टू ट्रॅव्हल दॅट डिस्टन्स. म्हणजेच इथे आपल्याला दोघांनीही सेम डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे सेम टाईममध्ये. बट म्हणजे इथे त्यांचा स्पीड त्या वेळेला वेगळा होता, पण त्यांचं डिस्प्लेसमेंट सेम झालेलं आहे, वेलॉसिटी त्यांची सेम आहे असं ॲझ्युम केलं तर इथे लक्षात येईल की ह्या दोघांनी सेम डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, स्पीड सेम आहे, वेलॉसिटी सेम आहे. आता इथे जर आपण पाहिलं म्हणजे ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज वेलॉसिटी असं आपण लक्षात घेऊया, तर इथे लक्षात येईल की इथे अमरने इक्वल इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. बट अकबर हॅज ट्रॅव्हल्ड डिफरंट डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे त्याने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स त्या इंटरवलमध्ये इक्वल इंटरवलमध्ये वेगवेगळं आहे. आणि वेअर ॲज अँथनी हॅज ट्रॅव्हल लेस डिस्टन्स इन 3 hours. म्हणजे त्याचा स्पीड कमी आहे, ॲव्हरेज स्पीड कमी आहे, वेलॉसिटी कमी आहे. बट ही हॅज ट्रॅव्हल द डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. ही हॅज ट्रॅव्हल सेम डिस्टन्स. म्हणजे इथे अमर आणि अँथनी इथे ह्यांच्या दोघांमध्ये एक सिमिलॅरिटी आहे की त्यांनी इक्वल इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. आणि त्यामुळे हे 2 जी एक्झाम्पल्स आहेत अमर आणि अँथनी हे आहेत युनिफॉर्म मोशन. आपण आता इथे लिनियर मोशनचा विचार करतो अँड देअरफॉर इट इज नोन ॲज युनिफॉर्म लिनियर मोशन.
हे कोणते आहेत? युनिफॉर्म. आणि अकबरचं जे एक्झाम्पल आहे हे असणार आहे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. मग ह्या एक्झाम्पलवरून आपल्याला असं लक्षात येईल युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजेच काय? वेन ॲन ऑब्जेक्ट ट्रॅव्हल युनिफॉर्म डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, म्हणजे सेम डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, देन इट इज नोन ॲज युनिफॉर्म लिनियर मोशन. इफ distance travel in equal interval is varying, then it is non-uniform linear motion. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वाहनामध्ये वेग वाढवण्यासाठी, वाहनाची गती वाढवण्यासाठी असणारं ॲक्सेलरेटर हे नक्कीच बघितलेलं असेल. आता ॲक्सेलरेटर जर शब्द पाहिला तर इथे तुम्हाला दिसेल की ॲक्सेलरेटर म्हणजे ॲक्सेलरेट करण्यासाठी जे लागतं ते आहे, त्याच इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो. मग ॲक्सेलरेटरमध्ये गती वाढवण्यासाठी, स्पीड वाढवण्यासाठी ॲक्सेलरेटरचा वापर केला जातो. म्हणजे इथे स्पीड बदलतो. दॅट मीन्स इफ देर इज चेंज इन स्पीड देर विल बी चेंज इन वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन इज नथिंग बट चेंज इन वेलॉसिटी इन युनिट टाईम. म्हणजेच एखादी मोशन ॲक्सिलरेटेड आहे की नाही हे कसं कळतं की जर एखादं ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल आणि त्याची वेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होत असेल तर तिथे आपण म्हणू शकतो देअर इज ॲक्सेलरेशन. म्हणजे समजा आपण बाईकवर आहोत आणि बाईकवर आपला स्पीड अगोदर असेल 0 मीटर पर सेकंड और 0 किलोमीटर पर आवर. तो स्पीड वाढवला ॲक्सेलरेटर देऊन आणि तो झाला 5 किलोमीटर पर आवर. थोड्या वेळानंतर तो 10 किलोमीटर पर आवर. म्हणजे इथे इक्वल इंटरवल और अनइक्वल इंटरवल, सध्या आपण इंटरवलचा विचार करत नाही. तो जर स्पीड कमी किंवा जास्त होत असेल तर आपण त्याला म्हणू शकतो इफ देर इज चेंज इन वेलॉसिटी देर इज ॲक्सेलरेशन. मग इथे ॲक्सेलरेशन मीन्स ए इज नथिंग बट चेंज इन वेलॉसिटी. म्हणजे जेव्हा जेव्हा वेलॉसिटीमध्ये चेंज होतो तेव्हा ॲक्सेलरेशन होतं. दॅट मीन्स रेट ऑफ चेंज इन वेलॉसिटी इज नथिंग बट ॲक्सेलरेशन. अँड चेंज इन वेलॉसिटी मीन्स जर वेलॉसिटीमध्ये चेंज होतो म्हणजेच काय होतं की इनिशियल वेलॉसिटी काहीतरी असते आणि ती चेंज होऊन फायनल वेलॉसिटी काहीतरी बनते. मग इथे आपण असं म्हणू शकतो की जर आपण असं ॲझ्युम केलं की ॲक्सेलरेशन वाढतंय म्हणजे स्पीड वेलॉसिटी वाढते तर आपल्याला असं दिसेल की आफ्टरवर्ड्स वेलॉसिटी विल इन्क्रीज. म्हणजेच नेक्स्ट म्हणजेच लास्ट वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी ही जास्त असेल आणि आधीची वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी ही कमी असेल. मग अशा वेळेला चेंज इन वेलॉसिटी कॅन बी गिवन बाय फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अँड टाईम वी कॅल्क्युलेट इन सेकंड दॅट इज रिप्रेझेंटेड बाय टी. देअरफॉर वी विल गेट अँड फॉर्म्युला ए इज इक्वल टू v मायनस u अपॉन t. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ॲक्सेलरेशन इज चेंज इन वेलॉसिटी इन गिवन टाईम अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय फॉर्म्युला ए इज इक्वल टू v मायनस u अपॉन t. आता ह्या फॉर्म्युल्याचा जर नीट आपण लक्षात घेतलं, या फॉर्म्युल्याकडे नीट लक्ष दिलं तर कळेल की जर इनिशियल वेलॉसिटी कमी आहे, फायनल वेलॉसिटी जास्त आहे, त्यावेळेला ही जी व्हॅल्यू आहे v मायनस u. For example, suppose initial velocity is 5 meter per second and final velocity increase झालं, final velocity is 10 meter per second. म्हणजे समजा एखादी ट्रेन स्टेशनमधून सुटते त्यावेळेला स्टेशनमध्ये ती अगोदर कमी स्पीडमध्ये वेलॉसिटीने बाहेर पडणार आहे आणि नंतर हळूहळू त्याची वेलॉसिटी इन्क्रीज होईल. म्हणजे चेंज इन वेलॉसिटी झाली अशा प्रकारे की आधी कमी वेलॉसिटी मग जास्त वेलॉसिटी. तर जर व्हॅल्यूज घेतल्या तर 10 मायनस 5 इट विल बी +5. म्हणजे जिथे व्हॅल्यू ऑफ v आणि व्हॅल्यू ऑफ u वर डिपेंड एची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे एकतर ती पॉझिटिव्ह मिळू शकते किंवा निगेटिव्ह मिळू शकते. जर उलट झालं, एखादी ट्रेन स्टेशनमध्ये येते मग त्याची अगोदर वेलॉसिटी सपोज इट इज 25 मीटर पर सेकंड आणि स्टेशनमध्ये शिरता ती जर वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड म्हणजे कमी होते तर इथे लक्षात येईल की इनिशियल वेलॉसिटी जास्त आहे, फायनल वेलॉसिटी कमी आहे. देन v मायनस u ही जो व्हॅल्यू
काढायचा आपण प्रयत्न केला तर इथे फायनल वेलोसिटी 10, इनिशियल वेलोसिटी 25, इट विल गेट चेंज इन वेलोसिटी -15. म्हणजे इथे हा जो कंपोनंट आहे ह्याचं आन्सर मायनसमध्ये येईल. मग इथे डिपेंडिंग ऑन व्हॅल्यू ऑफ इनिशियल वेलोसिटी अँड फायनल वेलोसिटी वी विल गेट साइन टू acceleration. That means acceleration can be positive if velocity is increasing, acceleration can be negative if velocity is decreasing. म्हणजे ज्यावेळेला आपण ॲक्सेलरेट करतो, ॲक्सेलरेटरचा वापर करतो त्यावेळेला दॅट विल बी पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. जेव्हा आपण ब्रेकचा वापर करतो, म्हणजे जेव्हा आपण ब्रेक लावून स्पीड वेलॉसिटी कमी करतो त्यावेळेला काय येणार आहे, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आणि जर ॲक्सेलरेशनच बदललं नाही, एका ठराविक वेलॉसिटीने एखादी ट्रेन चाललेली आहे किंवा गाडी चाललेली आहे तर तिथे आपण यू आणि व्ही ह्या दोन्हींची व्हॅल्यू सेम आहे. मग व्ही मायनस यू केलं तर आन्सर येणार आहे 0. म्हणजेच अगोदर 10 मीटर पर सेकंड आहे, पुन्हा 5 मिनिटाने बघितलं तरी 10 मीटर पर सेकंडच जर याची व्हॅल्यू असेल तर इनिशियल फायनल मायनस इनिशियल वेलॉसिटी ह्याची व्हॅल्यू 0 येणार. अँड दॅट विल ॲट दॅट टाईम ॲक्सेलरेशन विल बी 0. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल ज्या ज्या वेळेला वेलॉसिटी चेंज होते तेव्हा ॲक्सेलरेशन होतं, पण डिपेंडिंग ऑन इनिशियल वेलॉसिटी अँड फायनल वेलॉसिटी, व्हॅल्यू ऑफ इनिशियल वेलॉसिटी अँड फायनल वेलॉसिटी, acceleration can be given in 3 types, that is positive acceleration, negative acceleration and zero acceleration. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की निगेटिव्ह ॲक्सेलरेशन जेव्हा असतं तेव्हा वेलॉसिटी कमी होते, दॅट मीन्स स्पीड कमी होतो, मग त्याला डिसिलरेशन असंही म्हटलं जातं. म्हणजे ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह आणि डिसिलरेशन निगेटिव्ह हे लक्षात घ्यायचं आहे. तसंच आपण ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करताना सुद्धा पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन होतं आहे की निगेटिव्ह ॲक्सेलरेशन होतं आहे हे समजू शकतो. समजा तुम्ही उभ्या आहात आणि ट्रेन सुरू झाली तर त्यावेळेला आपल्या लक्षात येतं, लोकलमधून प्रवास करताना आपण पाहतो की जर ट्रेनने वेग घेतला, स्पीड वाढला त्याचा, तर आपण मागे फेकले जातो. मग तिथे काय झालं, पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन झालं, कारण स्पीड इन्क्रीज झालं. आणि ज्या वेळेला स्पीड डिक्रीज होतो, म्हणजे स्टेशनमध्ये येत असताना जेव्हा आपण उभे असणार तेव्हा आपण पुढे फेकले जातो ज्या डायरेक्शनने ट्रेन चाललेली आहे, मग त्यावेळेला असतं निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आणि काही वेळ असा येतो की 2 स्टेशनच्या मध्ये जिथे भरपूर डिस्टन्स आहे त्यावेळेला तुम्ही हात सोडून जरी ट्रेनमध्ये उभे राहिलात तरी तुम्ही सहज ट्रेनमध्ये उभे राहू शकतो. तुम्ही पुढेही फेकले जात नाही किंवा मागेही फेकले जात नाही, कारण त्यावेळेला वेलॉसिटी जी आहे ती स्टेबल असते, फिक्स असते, आणि त्यावेळेला काय असतं, झिरो ॲक्सेलरेशन. तर मुलांनो, आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन, ॲक्सेलरेशन हे सगळं पाहिलेलं आहे. आता आपण ह्याचं रिप्रेझेंटेशन जर आपण ग्राफिकल फॉर्ममध्ये केलं, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं तर कसं होईल. सपोज वी हॅव टेकन टाईम ऑन एक्स ॲक्सिस अँड डिस्टन्स ऑन वाय ॲक्सिस अँड ईच युनिट विल रिप्रेझेंट हियर. वी हॅव सीन 10 seconds interval is given, that means 1 unit is nothing but 10 seconds, and on y axis 1 unit is 20 meters. Distance is expressed in meter, and here on y axis 1 unit is 20 meters. आता आपण पहिल्यांदा हा ग्राफ पाहणार आहोत की डिस्टन्स टाइम ग्राफ इन युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशनमध्ये, युनिफॉर्म मोशन मीन्स इक्वल डिस्टन्स कवर्ड इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. याचा अर्थ काय, जर टाईमचं इंटरवल आपण इक्वल घेतलं तर प्रत्येक इक्वल इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स कवर करणार आहे. म्हणजे जर पहिल्या 10 सेकंडमध्ये जर त्यांनी 20 मीटर डिस्टन्स कवर केलं असेल तर नेक्स्ट 10 सेकंडमध्ये सुद्धा 20, म्हणजे 20 + 20 40. मग पुढच्या 10 सेकंडमध्ये जर 60 केलं तर अशा प्रकारे आपल्याला एक ग्राफ मिळेल. अँड दॅट ग्राफ विल नथिंग बट अ स्ट्रेट लाईन विथ पॉझिटिव्ह स्लोप, म्हणजे स्लोप असा वाढत चाललेला आहे अशा प्रकारची लाईन मिळेल. ही लाईन कधी मिळणार आहे, इफ द मोशन इज युनिफॉर्म मोशन. दॅट मीन्स
distance time graph of uniform motion will be a straight line, and this straight line will have some slope depending on its speed. Now if the motion is non-uniform, what will happen? जर मोशन नॉन युनिफॉर्म असेल म्हणजे मध्येच स्पीड वाढला, मध्येच कमी झाला, पुन्हा वाढला, पुन्हा खूप वाढला, पुन्हा कमी झाला, तर काय होणार आहे? वी विल गेट लाईक दिस लाईन, वी विल नॉट गेट स्ट्रेट लाईन. म्हणजे जर युनिफॉर्म मोशन नसेल तर डिस्टन्स टाईम ग्राफ ही स्ट्रेट लाईन नसेल. इट विल बी अ बेंडेड लाईन ऑर झिगझॅग लाईन. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की युनिफॉर्म मोशन जर आपण ग्राफ काढायचा प्रयत्न केला तर स्ट्रेट लाईन येईल, आणि नॉन युनिफॉर्म मोशन असेल तर स्ट्रेट लाईन येणार नाही. आता आपण पुढचा ग्राफ पाहूया. पुढचा ग्राफ आहे वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन मीन्स चेंज इन वेलॉसिटी इन युनिट टाइम. मग ॲक्सेलरेशन आहे म्हणजे तिकडे चेंज इन वेलॉसिटी आहे. मग चेंज काय होत जाणार आहे? वेलॉसिटी. म्हणून वेलॉसिटी आता आपण काय घेतली? वाय ॲक्सिसवर घेतली, आणि एक्स ॲक्सिसवर सेम टाईम घेतलं. इथे वेलॉसिटीसाठी सुद्धा आपण सेम युनिट्स ठेवलेले आहेत, 20 युनिट्स घेतलेले आहेत इथे. आता इथे लक्षात येईल जर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असेल तर काय होणार आहे? युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असेल तर कंटिन्युअसली जसं जसं टाईम वाढत जाईल, टाईम इंटरवल वाढत जाईल, वेलॉसिटीसुद्धा काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे. आणि इथे आपल्याला जर आपण युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असेल तर अकॉर्डिंग टू टाइम वेलॉसिटी विल ऑल्सो इनक्रीज अँड वी विल गेट अ स्ट्रेट लाईन. म्हणजे आपला ग्राफ हा स्ट्रेट लाईन असेल. कधी असणार आहे? युनिफॉर्म ॲक्सेलरेशनमध्ये. सेम ॲज नॉन युनिफॉर्म मोशन. तसंच जसं नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये झिगझॅग लाईन येते, तसंच वेलॉसिटी टाईम ग्राफ काढताना अशाच प्रकारे सतत ॲक्सेलरेशन चेंज होणार आहे. म्हणजे जर एखाद्या बाजारातून जर आपण सायकल घेऊन गेलो तर आपण कधीतरी स्पीड वाढवतो, कधी अचानक कमी करतो. म्हणजे सतत ॲक्सेलरेशन डिसिलरेशन होत असतं, अँड देअरफॉर इट विल नॉट बी अ स्ट्रेट लाईन. आपण जर ग्राफ काढायचा प्रयत्न केला तर ते स्ट्रेट लाईन नसणार. पण जर एखाद्या हायवेवर आपण कंटिन्युअसली स्पीड वाढवत चाललेलो आहोत, वेलॉसिटी वाढवत आहोत, तर त्यावेळेला मात्र अशा प्रकारची स्ट्रेट लाईन मिळू शकते. म्हणजेच युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असेल तर स्ट्रेट लाईन विथ इन्क्रीजिंग स्लोप मिळणार, आणि जर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन नसेल तर स्ट्रेट लाईन मिळणार नाही. ती दुसऱ्या कुठल्या तरी प्रकारची लाईन असू शकते. आता जर वेलॉसिटी आणि टाईम ग्राफमध्ये आपण जर असा विचार केला की ॲक्सेलरेशनच होत नाही, झिरो ॲक्सेलरेशन असेल, तर काय होईल की म्हणजे सुरुवातीला 40 मीटर पर सेकंड इतका स्पीड आहे, पुन्हा 10 सेकंडने सुद्धा तेवढा स्पीड आहे. म्हणजे एका स्पीडमध्ये ट्रेन जात असेल किंवा गाडी जात असेल तर कंटिन्युअसली एकच स्पीड असणार आहे. इंटरवल कुठलाही असला, टाईम वाढत गेलं तरी त्याचा स्पीड जर वाढला नाही तर इथे लक्षात येईल की इथे काय होणार आहे? ही जी रिप्रेझेंटेशन आहे ह्या लाईनचं ते कसलं असणार आहे? युनिफॉर्म वेलॉसिटी. युनिफॉर्म वेलॉसिटी जर असेल तर वेलॉसिटी टाईम ग्राफमध्ये अ लाईन विल appear or line will be formed, that graph will be as a straight line parallel to x axis. आणि म्हणजे तिथे आपण जे ॲक्सेलरेशनचे 3 टाईप बघितलेले आहेत. जर पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन असेल तर इन्क्रीजिंग स्लोपची काय मिळणार आहे? स्ट्रेट लाईन. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन असेल तर स्लोप उलट होणार, अशीच लाईन मिळेल आपल्याला. आणि जर झिरो ॲक्सेलरेशन असेल तर आपल्याला अशा प्रकारची स्ट्रेट लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस मिळेल. आता हे जे तीनही आपण ग्राफ बघितले, ह्या ग्राफचं आपण फक्त एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. पुस्तकामध्ये तुमच्या म्हणजे टेक्स्टबुकमध्ये ते ग्राफ दिलेले आहेत आणि ते ग्राफ काढण्यासाठी जागासुद्धा दिलेली आहे. तर एक्स ॲक्सिसवर काय घ्यायचं आहे, वाय ॲक्सिसवर काय घ्यायचं आहे हे नीट लक्षात घ्यायचं. त्याच्यामध्ये जे रीडिंग दिलेले आहेत ते समजून घ्यायचे आणि पेन्सिलने तुमच्या बुकमध्ये टेक्स्टबुकमध्ये तो ग्राफ काढायचा आहे. आणि अशाच प्रकारचे ग्राफ मिळतात की नाही ते तुम्ही टॅली करून पाहायचं आहे. नाऊ वी विल स्टडी न्यूटन्स स्टडी विच इज related to motion of an object. Newton studied a motion of an object and he has given a set of equations of motions.
which are known as Newton's equations of motions. And if we suppose that if an object is moving with initial velocity u and it covers a distance of s, that means s is distance covered, displacement of that object, and that displacement is done in t time, and at that time t its velocity, final velocity is v, and for this the acceleration is suppose a, then he has given a set of equation, that equations are known as Newton's equations of motion.